दादा काय सांगाल, आपण एफ-आय-आर केला आहे, नेमकं काय विषय, पहिला आपलं नाव सांगा. सर्वांना पहिले नमस्कार. माझं नाव सौरभ सिंग, एक छोटा सामाजिक कार्यकर्ता आहे मी. असा एक विषय, एक फ्रॉडचा विषय होता. त्यांच्यावर आम्ही एफ-आय-आर, ही आमची हॉस्पिटल आहे, माझ्या मोठ्या भावाची आणि माझी वहिनीची, तर सिद्धिविनायक हॉस्पिटल. तर पहिल्या महिन्यात आणि तिसऱ्या महिन्यात 2 जणांवर आम्ही एफ-आय-आर केला आहे. पण आता एक सोशल मीडियावर आमच्या जे दादा आहे आणि वहिनी आहे ना, त्यांच्या विरोधात ना काही लोक आहे, ते ना एकदम खोटे आरोप करतात आहे आणि सर्वांना भ्रमित करत आहे. त्यामुळे तुम्हाला सांगायला इच्छितो की जे आम्ही एफ-आय-आर केलं आहे, एक फ्रॉडचं आहे. ते माझ्या हे तुम्हाला दाखवून देतो. एफ-आय-आर कॉपी केली आहे. एफ-आय-आर कॉपी तुम्हाला मी सबमिट पण करतो. विषय असा आहे की जे प्रवीण सिंग आणि राजेश उपाध्याय होते, ते माझ्या मोठ्या भावाला एम-एस-एम-ईचं पद देतो, तुमची बिल्डिंग लीगल करून देतो, असं त्यांना खोटा करून तेव्हापर्यंत 3 करोड 4 करोड असा घेतलाय त्यांनी. हा, आता त्यांना पैशाचा विषय पैशामध्ये येतो, पण त्यांनी काय केलंय, आता सोशल मीडियावर त्यांची बुराई चालू केली आहे. तर माझा सर्वांना एकच विनंती आहे, अशा लोकांशी सावधान राहावे आणि लवकरात लवकर मी यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे, ही मी विनंती करतो. आणि पोलिसांना मी हे सांगतो, यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद. एम-एस-एम-ई हे काय पद आहे आणि किती कोटीचा, किती किंवा किती रुपयांचा लेनदेन झाले? लेनदेन तर मला असं वाटतोय, मला पण जास्त नॉलेज नाहीये, पण मी या मॅटरमध्ये येण्याचा हे आहे की माझ्या वहिनीचं नाव हे खराब करतात आहे. आणि एम-एस-एम-ई पद मी देतो, मी तुम्हाला असा मंत्रीला भेटून देतो, तर त्यामध्ये त्यांनी 3 करोडचा काय घपलत केलेला आहे. माझ्या भावांशी पैसे घेणे देणे, फ्लाईटवरून यायचा जायचा, तिकडे मंत्रीला भेटायचं आहे, असा पैसे खूप घेतलेले त्यांनी. तर तेच आम्ही एफ-आय-आर पण केलं त्यामुळे. आणि ते आता पैशाचा लेनदेन त्यांनी सोडून आता बदनामी करण्याचं काम चालू केलेलं आहे. तर त्यासाठी मी आंदोलन घेणार आहे. बदनामीसाठी मी आंदोलन करणार आहे आणि पोलिसांकडे मी जाणार. माझे कार्यकर्ता मी स्वतः तिकडे जाणार आहे आणि त्यांच्या विरोधात तक्रार पण दिलेली आहे आपण, की जे फेसबुकमध्ये त्यांनी चालवलं आहे, सोशल मीडियामध्ये त्यांनी चालवलं आहे, ते पण मी तुम्हाला सबमिट करतो. आणि लवकरात लवकर मी अपेक्षा करतो पोलिसांची की लवकरात लवकर ते कारवाई करावे. धन्यवाद.